नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा 16वा दिवस। मागच्या 14 दिवसात आपण इतिहासाच्या 6 कृतीपत्रिका अभ्यासलेल्या आहेत, भूगोलाच्या 6 कृतीपत्रिका अभ्यासलेल्या आहेत आणि 2 राज्यशास्त्राच्या कृतीपत्रिका आपण अभ्यासल्या। असं एकूण 14 कृतीपत्रिकांचा अभ्यास आपण केला आणि काल 15 तारखेला आपण झालेल्या कृतीपत्रिकांवर आधारित अशी इतिहासाची 15 मार्काची आणि भूगोलाची 15 मार्काची चाचणी दिलेली आहे, बरोबर। आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा 16वा दिवस आहे आणि आजच्या 16व्या दिवशी आपण पुन्हा एकदा भूगोलाची कृतीपत्रिका 7वी तिचा आज आपण अभ्यास करणार आहोत। आता आजच्या भूगोल कृतीपत्रिका 7मध्ये मागच्या वर्षी आपण इयत्ता 9वीमध्ये जे शिकलो आहे ना, भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचाली आणि बाह्य प्रक्रिया, या पाठाचा थोडक्यात उजळणे आपल्याला करायचे आहे। म्हणजे अंतर्गत हालचाली होत असतात, त्याच्यामुळे कोणत्या प्रक्रिया घडतात आणि बाह्य प्रक्रियेमुळे काय घडतं, तर ते आपल्याला थोडक्यात आजच्या या 7व्या भूगोलाच्या कृतीपत्रिकेमध्ये अभ्यासायचं आहे। पहिल्यांदा भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ज्या हालचाली होतात त्यामुळे भूकंप होतो, हे आपण मागच्या वर्षी अभ्यासलेलं आहे, बरोबर। आता भूकंप होतो म्हणजे तरी नेमकं काय होतं? भूकंप होतो म्हणजे नेमकं काय होतं ते आपल्याला प्रथम अभ्यासायचं आहे। भूकंप होतो म्हणजे भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचालींमुळे भूकवचामध्ये प्रचंड ताण निर्माण होतो आणि तो जो ताण आहे तो एक विशिष्ट मर्यादेनंतर मोकळा होतो, मुक्त होतो आणि त्याच्यातून ऊर्जा उत्सर्जित होते, त्याच्यातून ऊर्जा बाहेर फेकली जाते, बाहेर पडते आणि त्यावेळेला जेव्हा ही ऊर्जा उत्सर्जित होते, त्या ऊर्जा लहरीच्या रूपाने ती बाहेर पडते, त्यावेळेला भूपृष्ठाला कंप सुटतो, जमीन कंप पावते, धरणी कंप पावते, त्यालाच आपण भूकंप असं म्हणतो। आलंय लक्षात? पुन्हा एकदा ऐका, भूकंप म्हणजे काय होतं? भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचालींमुळे भूकवचामध्ये प्रचंड ताण निर्माण होतो। हा ताण विशिष्ट मर्यादेनंतर त्यातली ऊर्जा जी आहे ती उत्सर्जित होते, लहरींच्या रूपाने ते बाहेर फेकली जाते आणि त्यावेळेला धरणीचा कंप होतो, धरणी थरथरते, म्हणजेच भूकंप होतो। येते लक्षात? हे आपण मागच्या वर्षी शिकलोय 9वीच्या भूगोलामध्ये। त्याच्यानंतर हा अशा प्रकारचा भूकंप झाला की त्याचे परिणाम किती होतात? प्रचंड परिणाम होतात, एक ना दोन ना अनेक असे त्याचे परिणाम होतात। भूकंपामुळे जमिनीला तडे जातात, कारण ती जेव्हा ऊर्जा उत्सर्जित होते आणि लहरीच्या रूपाने बाहेर पडते त्यावेळेला त्याशी जमीन फाडून बाहेर येते, बरोबर। त्याच्यामुळे या भूकंपाचा परिणामामध्ये अगोदर जमिनीला तडे पडतात, त्यानंतर त्या धक्क्याने इमारती कोसळतात, भूजलाचे मार्ग बदलतात, भूपृष्ठावरचा काही भाग खचला जातो तर काही भाग वर उचलला जातो, दरडी कोसळतात, हिमकडे कोसळतात, वाहतूक सगळी ठप्प होते, संदेशवहनाची सगळी व्यवस्था कोलमडून जाते आणि या सगळ्या परिणामांचा परिणाम म्हणजे प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होते। असे भयंकर परिणाम या भूकंपामुळे होत असतात, येते। आणि ही घटना घडते कशामुळे? भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचालींमुळे निर्माण झालेल्या त्या प्रचंड ताणामुळे ही घटना घडते। त्यानंतर भूपृष्ठाच्या अंतर्गत ह्या ज्या हालचाली आहेत याच्यामुळे आणखीन काही घटना घडतात। तुम्हाला आणखीन एक उदाहरण देते। ज्या वेळेला हा भूकवचामध्ये निर्माण झालेला जो ताण आहे तो जेव्हा मोकळा होतो, ज्या वेळेला भूकवचामध्ये निर्माण झालेला जो प्रचंड ताण आहे तो जेव्हा मोकळा होतो, त्यातल्या ऊर्जा लहरी व्हायला लागतात, त्यावेळेला क्षितिज समांतर अशा काही ऊर्जा लहरी एकमेकींच्या दिशेने वाहू लागतात। ज्या वेळेला हा ताण मुक्त होतो, अंतर्गत हालचालींमुळे तयार झालेला जो ताण आहे तो ताण जेव्हा मुक्त होतो, त्यातली ऊर्जा जेव्हा उत्सर्जित होते
आणि ऊर्जा लहरींच्या रूपाने ती वाहू लागते, त्यावेळेला क्षितिज समांतर अशा ऊर्जा लहरी एकमेकींच्या दिशेने वाहू लागतात। आणि जेव्हा अशा एकमेकींच्या दिशेने वाहणाऱ्या ऊर्जा लहरींचा मृदू खडकावर परिणाम होतो, मृदू खडकावर त्याचा दाब पडतो, तेव्हा त्या मृदू खडकाला अशा वळया पडायला सुरुवात होते, वळ्या तयार होतात। येते लक्षात? समजा आपण आता कागदाची पट्टी घेतली, एक कागदाची पट्टी घेतली आपण, दोन्हीकडे दोन आपण हात ठेवले आणि दोन्ही हात आपले एकमेकांच्या दिशेने पुढे पुढे सरकवायला लागलो तर काय होईल? आपल्या दोन हातांच्या मध्ये असणारी जी पट्टी आहे, कागदाची पट्टी, ती आपले दोन्ही हात एकमेकांच्या दिशेने पुढे 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 येत असल्यामुळे तिच्यावर दाब पडेल आणि त्या कागदाच्या पट्टीचा मधला भाग जो आहे तो असा उंचावलेला दिसेल आपल्याला, बरोबर? मागच्या वर्षी आपण हे शिकलो, हे प्रयोग आपण मागच्या वर्षी केलेले आहेत। मग तशा पद्धतीने जेव्हा भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचालींमुळे क्षितिज समांतर आणि एकमेकींच्या दिशेने वाहणाऱ्या जेव्हा ऊर्जा लहरी निर्माण होतात तेव्हा मृदू खडकावर त्यांचा दाब पडतो आणि त्या मृदू खडकाला वळया पडायला लागतात आणि दाब पडल्यामुळे तो वळया पडलेला जो भाग आहे, मृदू खडकाचा भाग, तो वर उचलला जातो आणि त्याच्यातूनच पुढे वली पर्वतांची निर्मिती होते। म्हणजे अंतर्गत हालचालींचा हा परिणाम की एकमेकींच्या दिशेने वाहत येणाऱ्या त्या ऊर्जा लहरींमुळे दाब पडतो आणि त्याच्यातून पर्वताची निर्मिती होते। म्हणजे इथे अंतर्गत हालचाली ज्या आहेत त्या अंतर्गत हालचालींचा परिणाम झाल्यामुळे नवीन भूरूप कोणती तयार होतात तर त्याच्यात एक पर्वताचं नाव तुम्हाला सांगते। अशा प्रकारे पर्वत तयार होतो, पठार तयार होतात, मैदानं तयार होतात, खंडच्या खंड तयार होतात। ज्या वेळेला भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचालींमुळे ऊर्जा उत्सर्जित होते आणि त्या लहरीच्या रूपाने वाहताना जेव्हा एकमेकींच्या दिशेने वाहतात त्यावेळेला दाब निर्माण होतो आणि मग त्या दोन लहरींच्या दरम्यानचा जो भूखंड असेल किंवा जो भूभाग असेल तो त्या दाबामुळे वर उचलला जातो आणि अशा पद्धतीने मग खंड तयार होतात, पर्वत तयार होतात, पठार तयार होतात आणि मैदानं तयार होतात। येते लक्षात? त्यानंतर आपण बाह्य प्रक्रिया पण शिकलेलो आहोत। बाह्य प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या क्रिया येतात? तर बाह्य प्रक्रियेमध्ये विदारण येतं, खनन येतं, वहन येतं आणि संचयन येतं। आता इथे विदारण म्हणजे काय? तर बाह्य कारक आधी समजून घ्या। वारा, पाऊस, समुद्राच्या लाटा ही बाह्यकारकं आहेत, बरोबर? ऊन आहे, ही बाह्यकारकं आहेत। मग या बाह्यकारकांचा परिणाम होऊन पुढे जाऊन कुठल्या प्रक्रिया घडतात? तर विदारण होते, खनन होते, वहन होते आणि संचयन होते। आता विदारण होते म्हणजे काय? तर ऊन, वारा, पाऊस, समुद्राच्या लाटा या कारकांचा परिणाम खडकांवर होतो, त्यामुळे खडक तडकतात, फुटतात, कमकुवत होतात आणि सतत त्याच्यावर वाऱ्याचा, सागराच्या लाटांचा, ऊन, वाऱ्या, पावसाचा परिणाम झाल्यामुळे हे तडकलेले खडक फुटतात आणि हळूहळू त्यांचा भुगा व्हायला लागतो। अशा प्रकारे हा जो खडकावर परिणाम होतो, खडक जे फुटतात आणि कमकुवत होतात त्याला विदारण असं म्हणतात, बरोबर? त्यानंतर दुसरी बाह्य प्रक्रिया आहे खनन। वाऱ्याच्या माऱ्यामुळे, पावसाच्या माऱ्यामुळे, लाटांच्या माऱ्यामुळे खडकांची झीज होते, खडक झिजतात म्हणजे खनन होतं। येते लक्षात? वारा, पाऊस, समुद्राच्या लाटा यांच्या सततच्या माऱ्यामुळे खडकांची झीज होते म्हणजे खनन होतं। आता ते खनन झाल्यावर तो जो काय भुगा किंवा तो काय जो चुरा तयार होतो तो वाऱ्याबरोबर वाहून जातो, नदीच्या पाण्याबरोबर वाहून जातो, समुद्राच्या लाटांबरोबर वाहून जातो। हे झालं वहन। आणि चौथी क्रिया आहे ती म्हणजे संचयन। आता संचयन होतं म्हणजे काय? तर समजा नदीच्या पाण्याबरोबर वाहत जाणारा जो गाळ आहे तो जोपर्यंत नदीच्या पाण्याचा वेग जास्त आहे तोपर्यंत तो पाण्याबरोबर वाहत 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 पुढे जातो आणि जिथे नदीच्या पाण्याचा वेग मंदावतो तिथे मग तो नदीने वाहून आणलेला गाळ इथे तिथे असा साचायला लागतो
आणि त्याच्यातून पण वेगवेगळी भूरूपं तयार होतात. तर हे झालं संचयन. वाऱ्यामुळे सुद्धा आता वाळवंटी प्रदेशात वगैरे बघा, वाळवंटी प्रदेशामध्ये आपण समजा आज कुठे वाळवंटी प्रदेशाला भेट दिलेली आहे, कुठे कुठे आपल्याला वाळूच्या अशा छोट्या छोट्या टेकड्या दिसत आहेत किंवा पुंजकी दिसत आहेत. आणखीन तुम्ही 10 वर्षांनी जर त्याच वाळवंटात तिथे गेलात तर तुम्हाला त्या वाळूच्या टेकड्या तिथे असलेल्या दिसणार नाहीत. याचं कारण त्या वाळूचं वहन झालेलं आहे, वाऱ्याबरोबर ती वाळू वाहून गेलेली आहे आणि दुसरीकडे कुठेतरी जिथे वाऱ्याचा वेग मंदावला तिथे ती वाळू पडून तिथे तिचं संचयन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ही जी बाह्यक्रिया आहे, या बाह्यक्रियेमुळेच त्रिभुज प्रदेश तयार होतात, वाळूच्या टेकड्या तयार होतात, यू आकाराच्या दऱ्या तयार होतात. नदी जो गाळ वाहून आणते ती नदी जेव्हा समुद्राला जाऊन मिळते तेव्हा तिथे जर उतार कमी असेल तर नदीच्या वाहण्याचा वेग पण मंद होतो आणि मग त्या ठिकाणी तो गाळ साचून राहतो आणि अशा प्रकारे मग नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश तयार होतात प्रक्रियेमुळे. हां, आत्ताच वाळूचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, वाळूच्या टेकड्या तयार होतात आणि यू आकाराची दरी तयार होते. तर हे सगळं आपण मागच्या वर्षीच्या भूगोलात अभ्यासलेलं आहे. आता आपल्याला नेमकी भूकंपामुळे काय काय घडतं ते आपल्याला आकृतीच्या माध्यमातून पाहायचं आहे. हां, 2 गोष्टी आपल्याला, भूकंप नाभी म्हणजे काय बघायचं आहे आणि भूकंपाचं अपिकेंद्र म्हणजे काय बघायचं आहे आणि त्या ऊर्जा लहरी ज्या बाहेर पडतात त्यांचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपल्याला अभ्यासायचे. या इकडे आकृतीकडे या, बघू आलात आकृतीकडे. हे आहे वरती भूपृष्ठ, हा जो वरचा भाग दिसतोय ना हे आहे भूपृष्ठ, इथे नाव दिले बघा भूपृष्ठ, बरोबर. त्याच्यानंतर हे 2 थर भूपृष्ठाचे अंतर्गत म्हणजे जमिनीखालचा भाग आहे, भूभाग आहे, अंतर्गत भूभाग. ज्या वेळेला मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचाली होतात, त्या भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचालींमुळे भूकवचामध्ये प्रचंड ताण निर्माण होतो. तुम्हाला मगाशी सांगितलं भूकंप कसा होतो त्यावेळेला सांगताना, आणि तो प्रचंड निर्माण झालेला जो ताण आहे तो एका विशिष्ट मर्यादेनंतर मुक्त होतो, ऊर्जा उत्सर्जित होते आणि ती ऊर्जा लहरींच्या रूपाने वाहू लागते. हे आपण मगाशी अभ्यासलं. मग ज्या वेळेला हा अंतर्गत हालचालींमुळे निर्माण झालेला जो ताण आहे तो उत्सर्जित होतो, ऊर्जा लहरीच्या रूपाने वाहतो, मुक्त होतो, म्हणजेच काय करतो तर तो भूकवच फाडून बाहेर येण्यात येतो. मग ज्या ठिकाणी तो निर्माण झालेला ताण हा ठराविक मर्यादेनंतर, विशिष्ट मर्यादेनंतर जेव्हा मुक्त होतो आणि ज्या ठिकाणातून बाहेर पडतो त्या ठिकाणाला भूकंप नाभी असं म्हणतात. येतंय लक्षात? अंतर्गत हालचालींमुळे निर्माण झालेला ताण जेव्हा ऊर्जेच्या रूपाने उत्सर्जित होतो आणि ज्या ठिकाणातून बाहेर पडतो त्या ठिकाणाला भूकंप नाभी असं म्हणतात. येतंय लक्षात? आणि या भूकंप नाभीतून निघालेल्या ज्या ऊर्जा लहरी आहेत त्या ऊर्जा लहरी भूपृष्ठावर प्रथम ज्या ठिकाणी येऊन पोचतात त्याला अपिकेंद्र असं म्हणतात. 2 गोष्टीतला फरक लक्षात घ्या. ताण मुक्त झाल्यानंतर जेव्हा ऊर्जा उत्सर्जित होते ज्या ठिकाणी त्या ठिकाणाला भूकंप नाभी म्हणतात आणि या भूकंप नाभीतून बाहेर पडलेल्या ज्या ऊर्जा लहरी आहेत त्या भूपृष्ठावर जिथे पहिल्यांदा येऊन पोचतात त्या केंद्राला अपिकेंद्र असं म्हणतात. समजलं? त्यानंतर या ऊर्जा लहरी ज्या आहेत त्यांचे प्रकार 3 आहेत. इथे दिले बघा, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी. ह्या प्राथमिक लहरी का तर ऊर्जेचं उत्सर्जन झाल्यानंतर त्या सगळ्यात पहिल्यांदा भूपृष्ठावर येतात म्हणून प्राथमिक लहरी. आणि त्यांचा विशेष असा आहे या प्राथमिक लहरी सगळ्या माध्यमातून प्रवास करतात, म्हणजे घन, द्रव, वायू अशा सगळ्या माध्यमातून प्रवास करतात आणि त्याच्या मागे पुढे हलतात आणि म्हणून पहिल्या ऊर्जा लहरी एकदा भूपृष्ठावर आल्या की इमारती वगैरे कोसळून पडतात भूकंपाच्या वेळेला. त्याच्यानंतर ह्या प्राथमिक लहरी आहेत ज्या विध्वंसक आहेत, त्यांच्यामुळे विध्वंस होतो. प्राथमिक लहरी भूपृष्ठावर आल्या
त्या येऊन त्यांचं त्यांनी काम केलं, विध्वंस केला की त्याच्यानंतर मग दुय्यम लहरी भूपृष्ठावर येतात. ह्या दुसऱ्यांदा येतात म्हणून दुय्यम लहरी, प्राथमिक लहरींच्या नंतर येतात म्हणून त्या दुय्यम लहरी. ह्या दुय्यम लहरी ज्या आहेत त्या फक्त घन माध्यमातून प्रवास करतात. द्रव माध्यमातून प्रवास करताना त्या शोषल्या जातात आणि दुय्यम लहरींचा विशेष म्हणजे त्या प्राथमिक लहरींपेक्षा जास्त विध्वंसक आहेत. आणि तिसऱ्या लहरी आहेत भूपृष्ठ लहरी. ह्या दोन्ही लहरी भूपृष्ठावर आल्या की मग भूपृष्ठ लहरी निर्माण होतात. ह्या भूपृष्ठ लहरी ज्या आहेत त्या परिघाच्या दिशेने वाहतात आणि या भूपृष्ठ लहरी या पहिल्या दोन लहरींपेक्षा अतिशय विध्वंसक असतात. अशा प्रकारे भूकंपाच्या वेळेला ही अशी सगळी क्रिया घडत असते. हे सगळं आपण मागच्या 9वीच्या अभ्यासक्रमात अभ्यासलेलं आहे आणि त्याचीच उजळणी आपण आत्ताच्या या 7व्या भूगोलाच्या कृतीपत्रिकेत केले. आता इथे बघा, तुम्हाला पाठीमागच्या पानावर वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत. या आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज लिहायची आहेत. ठीक आहे, धन्यवाद.